देह देवाचे कारणी विठाला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिदेवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवधरा अर्थावतार कलंकंक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा जोडून या करचरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा पंढरीच्या देवराया पंढरीच्या दंडवत तुझे पाया साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय आपण चौफाळून या भलेवरी बैसो पावले श्री गुरूंची मजरदई सद्गुरु जैने तारेला हा संसार पुरो म्हणून विशेषाद्या ध्रुव एकावरी जैसे डोळ्यांजन भेटे तेवे दृष्टीशी फाटाफुटी मग वास पाहिजे प्रगटी महानिधी जयांचे किल्या स्मरण होय सगळे विद्यांसाठी करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आणि आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐश नमन करून सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे कर जोडी तो कथे काळी
फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा साधू संतांसहित सज्जनाच्या अंतरंग बहिरंग लक्षणाचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता विठ्ठल गायलेला निवडलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबराय यांचा श्री महाराजांची भूमिका आजच्या अभंगातून स्पष्ट आहे. शुद्ध विजापुटी फळे रसाळ गोमटी याला आपल्या पुरंदवड्याच्या भाषेमध्ये अनुमान प्रमाण म्हणायचं. म्हणजे नेमकं काय, ज्या अर्थी हे असेल त्या अर्थी ते असेल, ज्या अर्थी बीज शुद्ध आहे त्या अर्थी फळ रसाळून गोमटी लागलेली असतील याला अनुमान प्रमाण म्हणायचं. याच्यावरचं अनुमान काढायचं आणि मग तिकडं अनुमान लावायचं. बर, ज्या अर्थी आभाळ आलेलं आहे त्या अर्थी पावसाचं वातावरण झालेलं आहे, ज्या अर्थी टिपकायला लागलंय त्या अर्थी थोड्या वेळात येणार आहे, ज्या अर्थी वास येतोय त्या अर्थी शिजलेलं आहे, असं याला म्हणायचं अनुमान प्रमाण. फळे रसाळ गोमटी ज्या अर्थी मांडव गज भरला त्या अर्थी फुलाचा टाइम झालेला आहे, अनुमान प्रमाण त्याला म्हणायचं. मग शुद्ध विजापोटी पहिल्या चरणात अनुमान लावलं. फळे रसाळ गोमटी ज्या अर्थी बीज शुद्ध आहे त्या अर्थी फळं फक्त रसाळ नाही, रसाळाच्या सोबत एक विशेषण वापरलं त्याला म्हणायचं गोमट. रसाळ असेल पण गोमट असेलच असं नाही, पण फळे रसाळ गोमटी. बर, मग अशा सज्जन लोकांच्या व्यक्तित्वाचं वर्णन करायला लागल्यावर आणखी काही विशेषण वापरावं. तुकाराम महाराज म्हणले आणखी एक विशेषण आहे, मुखी अमृताची वाणी. त्यांना ओळखायचं कशावरून, त्यांच्या मुखातनं निघणारी वचनं ही अमृता समान असतात. मुखी अमृताची वाणी आणि त्यांचा देह देवाचे कारणी परोपकाराकरता ज्यांचा देह झिजला जातो ती लोक या वर्गामध्ये मोडली जातात. बर, मग महाराज असं करा ना, त्यांच्या एक दोन अवयवाचं वर्णन करण्यापेक्षा सोप्या भाषेत सांगा, सर्वांग निर्मळ. आता म्हणाला बोलण्याचं कौतुक करतो, पुन्हा चालण्याचं करतो, पुन्हा वागण्याचं करतो, यापेक्षा दिसण्याचं करतो. एक 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 वर्णन करण्यापेक्षा अभंग लय लांबलचक होईल म्हणले. थोडक्यात सांगा ती लोक कसे असतात. महाराज म्हणले सर्वांग निर्मळ, अंतरंगातूनही निर्मळ असतात आणि बाह्यरंगातून सुद्धा निर्मळ असतात. सर्वांग निर्मळ. मग साधकाने विचारलं नेमकी कशी, आणि मग उपमा दिली. चित्त जैसे गंगा जळ. गंगेचं पाणी म्हणले तुम्ही पाहिलं नसलं तरी ऐकून असाल. काय गंगेच्या पाण्यातली ताकद आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. अहो गंगेत आंघोळ केल्यानंतर तर पाप धुवून जातीलच, पण नुसत्या या वाचेनं गंगा गंगा जरी म्हणला तरी म्हणले पाप धुवून जातं. आणि म्हणून ती उपमा दिली पवित्र माणसाला. चित्त जैसे गंगा जळ. अशा सज्जन व्यक्तीचं चित्त हे गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असतं, दोष विरहित याला म्हणायचं. त्यांच्या अंतकरणात कुठला दोष नाही. आपल्या रक्तातल्याला जितकं प्रेम तिथलं परकेलाही तितकंच प्रेम. आणि म्हणून चित्त जैसे गंगा जळ. महाराज अशा सज्जनाच्या संगतीत जर आम्ही आलो तर आमच्या सर्वसे परिवाराला सांगा काय फायदा होतो. आणि मग महाराज म्हणले तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. फक्त त्यांचं दर्शन जरी घेतलं तरी त्रिविध तापाची मुक्ती मिळते. हे त्यांच्या संगतीतला फायदा आहे. विठ्ठल अशा काही अर्थाचा अभंग सेवेकरिता निवडण्याचं प्रयोजन किम निमित्तानं सेवा आयोजित आहे सगळ्याला ज्ञात असलं तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य ज्ञान पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या पुरंदवडे नावाच्या नगरीमध्ये सुरवशी परिवाराच्या दारामध्ये वैकुंठवासी म्हणा, स्वर्गवासी म्हणा अथवा कैलासवासी म्हणा, यमुनाबाई धोंडीराम सुरवशी अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या काकू, अख्ख्या पुरंदवडीच्याच काकू, प्रिय काकू, काकूंना जाऊन आज 2 वर्ष तिथीनं पूर्ण झालेली आहेत. आणि म्हणून त्यांच्या अद्वितीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधून काकूंच्या पश्चात शोकाकुल त्यांचे पतिराज श्रद्धेय धोंडीरामजी सुरवशी आणि त्यांच्या 4ही कन्या मंगलबाई, संगीताबाई, रेखाताई, आशाताई आणि त्यांचे चिरंजीव, बाकीचे बटणं बंद करा तो, त्यांचे चिरंजीव हनुमंतजी सुरवशी बाबा आणि त्यांच्या सुनबाई आदी करून त्यांचे 7-8 नातवंड. या नातवंडांच्या वतीनं आपल्या पुरंदवडे, माळशिरस, सदाशिवनगर, सोलापूर जिल्हा आपल्या परिसराचं भूषण वैभवजी महाराज सुरवशी म्हणजे त्यांचे नातू आहेत. महाराजांच्या माध्यमातून माझ्यासारख्या अल्पज्ञानी कीर्तनकारांना मिळालेलं हे प्रेमाचं निमंत्रण आहे. विठ्ठल महाराजांचं निमंत्रण आहे, त्याच्यामुळं मग इथं 1-2 कलाकार
उपस्थित असलेली यात नवल नाही. मिळविली मांदी वैष्णवांची मांदियाळी तर एकवटली सुरवशी परिवाराच्या दारात. मी तर त्यांना म्हणलं, पावसानं जर एखादा कलाकार दबला तर काही काळजी करू नका, भजनी मंडळच घरचं आहे तुमच्या. आणि म्हणून वैभव इतकं गोड आहे, त्यांचं नावच वैभव आहे. आणि म्हणून चैतन्याचा पुतळा इथं आहे, कैवल्याचा पुतळा मगाशी पाहिला मी. एक चैतन्याचा पुतळा आहे, दुसरा कैवल्याचा पुतळा आहे. आणि हे सगळं वैभव सुरवशे परिवाराचं आहे. आणि हे किती वैभव मोठं आहे तर ते आकाशाच्या उंचीचं वैभव आहे. आणि त्याला औदुंबर अशी सावली आहे. आणि हे सगळं आमच्या समाधानकारक असल्यामुळे एक सोडून दोन समाधान आहे. विठ्ठल किती एवढं देखणं वैभव एकत्र यायला त्याला अनंत जन्माचं सुकृत असावं लागतं. आणि म्हणून महाराजांच्या चरणी प्रणिपात आहे. या सगळ्या वारकरी शिक्षण संस्थेची आमची लहान साधक मंडळी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. फोंड शिरसगाव, वृंदावडी परिसर, सदाशिवनगर भाग या परिसरातून आलेले सगळे आपण जाणते पारमार्थिक श्रोते. वैयक्तिक नाव घेत राहिलो तर आधीच उशीर झाला. आणि म्हणून मग वैयक्तिक नावं न घेता प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती या न्यायानं प्रत्येकाच्या पवित्र चरणाला स्पर्श करतो. आणि जो अभंग सेवेला निवडला त्याच्या अनुषंगानं चिंतन मांडतो. विठ्ठल सुरवशे परिवाराच्या दारात एकत्र जमलून काकूंचे द्वितीय पुण्यस्मरणाला आलो. आणि म्हणून माझ्या माय मावल्यांना उजव्या हाताच्या विनंती आहे, द्वितीय पुण्यस्मरणाला एकत्र आलो. 2 वर्ष कशी निघून गेली आम्हाला कळालं नाही. मग असे आमचे वैभव महाराज मला माहिती सांगताना म्हणले, महाराज माझ्यावर जितकं देवाचं ऋण नाही त्याच्यापेक्षा काकणभर जास्तीचं ऋण कुणाचं असेल तर ते माझ्या काकूच आहे. लक्षात ठेवा, म्हणजे माझ्या आजीच आहे. माणसानं प्रामाणिक सेवा केली तर त्याचं फळ कुठंतरी मिळत असतं. म्हणून मी नेहमी सांगतो, 2-4 गोष्टी असे जे दिसत नाही पण मान्य करावे लागतील. एक, भगवान परमात्मा डोळ्यानं दिसत नाही. हलवू नका, आता एकदा चांगलं लावलं. भगवान परमात्मा डोळ्यानं दिसत नाही पण मान्य करावं लागेल. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. 2, इलेक्ट्रिसिटी, विद्युत सप्लाय दिसत नाही पण मान्य करावं लागेल. नसल मान्य करत तर होल्डरमध्ये हात घाला आणि बटन टाका. 33 कोटी देवाचं दर्शन एकत्र आहे बरं का राऊत पाहुणे. आणि म्हणून 2-4 गोष्टी अशा. एक, भगवान परमात्मा दिसत नाही पण अस्तित्व मान्य करावं लागेल. आणि मान्य करत नसाल, जरा शिकलेल्या मंडळींनी माझी भाषा आहे का, 72% पाणी, 71% पाणी आहे आणि 29%च भूभाग आहे पृथ्वी तलावर. मग 71% पाण्यात 29% जमीन नेमकी राहिलीच कशी? मोठं पाणी आहे आणि जमिनीचा गोळा छोटासा आहे. अहो, मनात आलं असतं तर कधीच रुळून गेलं असतं. आपण गमेल्यावर पाणी घ्यायचं आणि त्यात जर ढेकळाचा खडा टाकला, काय राहील का? राहत नाही. ते पाण्याचं प्रमाण जास्त झालं आणि माती कमी असली तर विरघळून जातं. पण हे तरलंय कशावर? ते त्याच्या सत्तेवर तरलंय. वृक्षाची या पाणी हले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कुठे? काय शिल्लक राहिलं त्याच्या सत्तेशिवाय? आणि म्हणून देवाचा आशीर्वाद दिसत नाही, मान्य करावं लागेल. 2, विद्युत सप्लाय दिसत नाही, मान्य करावं लागेल. 3, वारा दिसतो का डोळ्यानं? दिसत नाही पण ज्यार्थी झालर हलते त्यार्थी वारा आहे ना. ज्यार्थी घाम आल्यावर मग आपल्याला बरं वाटतं, झुळूक आल्यावर, त्यार्थी वारा अस्तित्वात आहे. आणि 4थी गोष्ट आहे माय बापाचा आशीर्वाद. दिसत नाही डोळ्यानं पण मान्य करावं लागेल. सज्जन हो, कधी कधी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्तीच मिळतं बरं का वैभव महाराज. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्तीच मिळालं तर एक तर आपल्या कर्माचं फळ, नाही तर माय बापाच्या आशीर्वादाचं बळ. विठ्ठल माझ्या या वाक्यासाठी जरा जाणकार श्रोत्यांनी एकनाथ महाराजांचा गाथा उघडा आणि त्या गाथेमध्ये मी सांगतो तो अभंग शोधा. त्या अभंगाची सुरुवात आहे, माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारू. 3 चरणाचा अभंग आहे. मी सांगतो तुम्हाला, ऐसा ज्यांचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर. 2रं चरण, 4ही दैवते समान मानी आणि शरण एका जनार्दनी. एकनाथ महाराज म्हणले, मला चांगले चांगले शरण आले दासोपंतासारखे. भगवान दत्तात्रयांचे एकनिष्ठ शिष्य एकनाथ महाराजांना शरण गेले आणि मग त्यांना शांतीब्रह्म नावाची पदवी मिळाली. जनार्दन स्वामीचे शिष्य, जनार्दनाचा एका करुणावचनी एवढी कृपा झाली. नाथराय म्हटले, एवढी माझ्यावर कृपा झाली पण मी सांगतो, चौघाला नमस्कार केल्यामुळं कृपा प्राप्त झाली. कोण कोणाला? माता पिता देव गुरु. आईला नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो. 2, पिता वडिलांना नमस्कार केला तर आशीर्वाद मिळतो. 3, देव आहे आणि 4, गुरु. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा, पाहता नाही त्रैलोकी. त्रैलोक्यात असा देव कुठं भेटायचा नाही. म्हणून
या सगळ्या परिवारातनं नेमकं काय शिकायचं तर सुरवशे परिवार हा मातृपितृ भक्तीला आश्रय देणारा परिवार आहे. विठ्ठल आणि म्हणून काकूंची सेवा जी तुमच्या माध्यमातून घडली त्याचं फळ म्हणजे हे लक्षात ठेवा. अशी पारमार्थिक एका कुटुंबात एक भजण्या तयार होत नाही हो. शिजण्यालय सप्ता बसल्यावर माळ घालील, तात्पुरती काला झाल्यावर काढून टाकील, चांगली कडक इस्त्रीची कपडे घालील, अशी शिजनीलय तयार होतील पण भजनी नाही तयार व्हायचा. म्हणून आदरणीय आमचे बाबा सुद्धा गायन करतात कीर्तनात. इकडे चैतन्य महाराज पखावच गोड वाजवतात, आमचे वैभव महाराज गळ्यात विना घेतात, फेटा बांधून भगवंताचं कीर्तन करतात. ही कृपा कशाची तरी कृपा आपल्या माय बापाच्या केलेल्या सेवेचं फळ आहे. विठ्ठल नाहीतर मग काकूचा जाण्या अगोदरचा शब्द होताच 2 वर्षापूर्वीचा. काकू म्हणायच्या त्या लेकराला नातवंडाला, बाळा माझी आता सेवा करतोयस पण मी मेली तरी तुझं नाव पाठीमागं लय मोठं होईल, फक्त बघायला मी नसेल एवढं शोकांतिक आहे. आणि म्हणून सगळं वैभव या दारात परिवाराच्या सगळं नाही चांगला साऊंड आला, चांगला युट्यूब चॅनल आला, चांगली कीर्तनकार गायक वादक चांगली संस्था आली, फक्त बघायला ते आपले आज हे वैभव जर त्यांनी डोळ्यानं पाहिलं असतं तर दोन्ही हात भरभरून आशीर्वाद दिला असता. सावध नीट ऐका. जोपर्यंत कष्ट करायचे दिवस आहे तोपर्यंत देव आपल्याला कुठलंच संकट येऊ देत नाही. पण त्याच्या दरबारातला उलटा न्याय असा आहे, ज्या दिवशी बसून खायचे दिवस आले ना, आशीर्वाद द्यायचे दिवस, त्या दिवशी आशीर्वादाचा हात घरातनं देऊन जातो. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे समयाशी सादर व्हावे. महाराज म्हणजे कधी कधी चालत जावं लागल, कधी कधी हत्तीवरनं मिरवणूक निघेल, कधी कधी सुखात जगावं लागल, कधी कधी दुःखात जगावं लागल. आले देवाचे म्हणा तेथे कोणाचे चाले ना. म्हणून मोठमोठ्या लोकांना यातनं पार करावं लागलं. भगवंताच्या दरबारातला न्याय उलटा कसा याच्यासाठी तुकोबराच्या गाथ्यात चौचरणी अभंग त्याला चरण 8 आहे. हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य, राज्य घोडे भाग्य. हा पुत्र पत्नी जीव, हा पुत्र पत्नी जीव, हा पुत्र पत्नी पुत्र पत्नी दोघा घरी पियले, हरिश्चंद्राचे वैभव. काय काय घेतलं? राज्य घोडे भाग्य सर्व. आधी राज्य हिसकावून घेतलं, पुन्हा घोडे घेतले, घोडदळ पायदळ सगळं ताब्यात घेतलं हरिश्चंद्र राजाचं. हा तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचशा कीर्तनातनं. पुत्र पत्नी जीव, स्वतःचा पुत्र होता रोहिदास नावाचा, तोही हिसकावून घेतला. पत्नी तारामती नावाची, तिचं वैभव काढून घेतलं आणि शेवटी जीवानिशी मुकावं लागलं. इतकं तर निष्ठुर आहे हरी तू निष्ठुर निर्गुण. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार,
चांगल्या चांगल्याचं वाटोळं करतोस लेखन वाईट वागणाऱ्याचं चांगलं करतो म्हणून धुंद झाला तुझा दरबार. पण वयाच्या 70-75 वर्षी काकू निघून गेल्या. हे तुमच्या माझ्या पूर्वजन्माचं संचित आहे. आणि म्हणून महाराज म्हटले अशी माणसं आपल्या परिवारात जन्माला आली तर आपल्या परिवाराला भाग्यवान समजा. संस्कारक्षम पिढीचं वय संपलेलं आहे. माझं कीर्तन जरा बारकाव्यानं ऐका. 70, 75, 80 वर्षात जी आता पिढी माझ्या समोर बसली ही शेवटची पिढी. का शेवटची पिढी म्हणतो? या पिढीच्या धाकात आम्ही राहिलो म्हणून आम्ही घडलो. ऐकताय ना तुम्ही? या पिढीच्या धाकात आम्ही राहिलो, संस्कारात आम्ही वागलो, मोठं झालो म्हणून आम्ही घडलो. या पिढीला आम्ही घाबरायचो. आता बाकीचे तुम्ही घरी जाता म्हणा. आता जी पिढी निर्माण झाली आमची ती पुढच्या पिढीला घाबरते. मागच्या पिढीला आता कोणी घाबरत नाही. याचा अर्थ असा कलियुगात सगळं उरफाट वारं निघालं. आणि महाराज म्हटले अशी सज्जन माणसं जर परिवारामध्ये जन्माला आली तर आपल्या परिवाराचं सुकृत बहुत जन्माचं सुकृत फळाला येतं शुद्ध बीजापोटी. बर मग कधी कधी संप्रदायाचे 4 प्रकार पडतो. महाराज म्हणले कधी कधी बीज शुद्ध असतं पण लागलेलं फळ रसळण गोमट असेल असं नाही. कधी कधी बीज शुद्ध आहे पण लागलेलं फळ चांगलं असेल का नाही सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्ण नावाचा देव 8व्या युगात येऊन गेला. द्वापार युगामध्ये 8वा अवतार. 7वा राम 8वा वेळोवेळा बाप रखुमादेवीवरून बैठकी भजनातली माणसं चाली म्हणायची. 7वा अवतार प्रभू रामाचा, 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा. आले देव जन्माला 16,108 बायका महादेवाला. पण त्यातली 3 नंबरची जी पत्नी आहे भागवतात अष्टभार्या प्रसिद्ध आहे. 8 मुख्य पत्न्या. त्या अष्टभार्यामध्ये 3 नंबरची पत्नी तिचं नाव आहे जांबुवती शुद्ध बीजापोटी. हे तुमच्यासाठी जरा सावध बसा. सगळी पिढी अशी महाराजच घडलं आणि पखवाजा घडलं सांगता येत नाही. कधी कधी आपलं बऱ्याच जन्माचं संचित सुद्धा कामाला येतं. मग वाटोळ करणारी पिढी जन्माला येते. पुत्र शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी काय सांगितला? पतनात त्रायती इति पुत्र. हा माय बापाला पतन होण्यापासून वाचवतो त्याला पुत्र म्हणा. पोत्यात घालून आणतो तो पुत्र नाही. व्याख्या जरा घरी घेऊन जा. पुत्र वेगळा, बेटा वेगळा, मुलगा वेगळा. बेटा म्हणजे आई बापाच्या इष्टटीचा बटवारा होईपर्यंत नरड सोडत नाही तो बेटा आहे. किती दिलं तरी त्याचं पोटच भरत नव्हतं. तो मुलगा आहे. आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालतो आणि असा टाळ वाजून कीर्तनात पखावज वाजून चाली म्हणतो त्याला पुत्र म्हणायचं. विठ्ठल आपुल्या हिता नावाचा अभंग तुम्ही बऱ्याचदा म्हणला असेल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक शब्द त्याला वापरला. तयाचा हरी वाटे देवा. भगवंताला आनंद वाटतो, माय बापाला आनंद वाटतो. तसा भगवान श्रीकृष्ण नावाचा देव आहे. वाटत होतं देवाला आपल्या नंतरची पिढी चांगली घडावी. पण 3 नंबरची जी पत्नी आहे देवाची समोर बघितलं तर कळला. पहिला प्रकार आहे 3 नंबरची जी पत्नी आहे तिचं नाव आहे जांबुवती. आणि तिच्या पोटी जे पोरग जन्माला आलं त्याचं नाव आहे सांब. सांब नावाचा पोरगा श्रीकृष्णाच्या 3ऱ्या पत्नीचा पोरगा. एवढं खोडकर आहे पोरग महाराज. भगवान श्रीकृष्णानं द्वारका बांधली आणि द्वारकेत फोणशिरस्कर भेटायला गेले देवाला सप्तर्षी. आणि या 7 ऋषींना पाहून सांबानं त्यांची खोड पाहिली. बरीच लोक दिसण्यावर जातात. दाढी वाढलेला चेहरा, बगवी कपडे अंगात. आणि त्या सांबानं खोड काढली. यादवाचे पोरे एके दिवशी खोडी केली. काय खोडी केली सांबानं? त्या ब्राह्मण काकांना भगव्या कपड्यात पाहून सांब नावाचा कृष्णाचा पोरगा चिंदी गुंडाळला पोटाला. आणि बहारोडातल्या त्या येड्याबाईचं सोंग घेतलं. साडी गुंडाळी, पोटाला चिंदी गुंडाळी, गर्भवत स्त्रीचं रूप घेतलं. आणि त्या ऋषीला जाऊन म्हणले ऋषीवर्य सांगा बरं मला मुलगा का मुलगी होईल. आता असताना कोण होता? कृष्णाचा मुलगा आहे. पण कृष्णाच्या पोरानं ऋषींची खोडी काढली साधूची. आता साधू आहे महाराज. त्यांना ते पटलं नाही. क्रोध अनावर झाला आणि त्यांनी शाप दिला. सांबा तू कोणीही रूपात आला तर आम्ही तुला ओळखतो, चांगलं ओळखतो. कारण तू नास्तिक स्वरूपाचा पोरगा जन्माला आलाय देवाच्या पोटी शुद्ध बीजापोटी. याच्यासाठी चाललंय. बीज लय चांगलं आहे पण पोरं नाही चांगली निघाली. सांबा तुला शाप देतो. तुला जर लयच पोराचा हवा असेल तर तुझ्या पोटी पोरगा बी नाही जन्माला यायचा आणि पोरगी नाही. मग कोण येईल? एक मुसळ जन्माला येईल. मुसळ लोखंडाचं. आणि ते मुसळ यादव कुळाचा नाश करील. आता बरं झालं का? कराय गेला गणपतीने झाला मारुती. खोडी करून त्याला वाटलं चेष्टा करून आपल्या 5 मिनिटातली चेष्टा संपल. पण 5 मिनिटाच्या चेष्टेचा अख्ख्या कुळाला संपुष्टात आणायचं. अहो तसंच झालं. 2-4 दिवसातच त्या सांबाच्या पोटी लोहदंड जन्माला आला. सांब भयभीत झाला. आणि कृष्णाचा पोरगा असला तरी बरीच लोक भ्रमात आहे. मी आमदाराचा पोरगा आहे, मी खासदाराचा आहे, माझा बाप सरपंच आहे. अरे देवाचं टिकलं नाही, सरपंचाचं कुठं ठिकाण लावतोस विठ्ठल.
आता स्वर्गीय अजितदादा निघून गेले. गेलेल्या माणसांवर आपण लई बोलू नाही, पण दादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांच्या चिरंजीवाला त्या मध्यंतरीच्या एका प्रकरणात अडचणीत आणलं होतं. तुम्हाला आठवतंय का? बाप उपमुख्यमंत्री होता तरी सुद्धा पोरगा अडचणीत आला होता. मग सदस्यानं लय उरबडवून घेऊ नये. महाराज म्हणले कृष्ण परमात्मा बाप आहे जगाचा आणि त्याचा पोरगा. त्याला वाटलं बापाकडे वशिला लावा, पण बापानं सांगितलं ज्याचं त्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं. शुद्ध विजयापोटी पहिला प्रकार आहे, सावध बसा जरा. आणि मग त्यानं उग्रसेन नावाच्या जोडीदाराला बोलवलं आणि उग्रसेनाला म्हटला हा लोहदंड जन्माला आला, आता यादव कुळ संपेल. ऐका मंडळी, हा उग्रसेन नावाचा माणूस होता. तो म्हटला अरे काय घाबरतो, समुद्रात तुकडे करून फेकून दे. आता गुरु बघा भेटला कसा. गुरु भेटला राक्षसाचाच. तुकडे तुकडे केले, समुद्रात टाकून दिले. अरे पण जिथं तुकडे केले समुद्र किनारी तिथं पावडर पडली, पावडर. आणि त्या पावडरीतनं एरका नावाचं गवत उगवलं. एरका नावाचं गवत लोहदंडात न उगवल्यामुळं धारदार होतं. कालांतरानं माझ्याकडे पहा, कालांतरानं सगळे यादव सणानिमित्त एकत्र आले, मी सोडून. आणि मी हे वाचून सांगतोय ना, कारण मी नव्हतो त्या काळात. माझा जन्म आता गे मागच्या 5-25 वर्षातला. महाराज म्हणले सगळे यादव सणानिमित्त एकत्र आले आणि बोलता बोलता भांडण लागलं. कधी कुणाचं भांडण लागेल सांगता येत नाही. अतिपरिचय खोटा महत्व राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. महाराज म्हटले लय परिचय जर झाला तर तोटा आहे. जरा सगळ्या तरुण वर्गाने ऐका, अति परिचय झाला की तोटा आहे. काय म्हणले महाराज? प्रगट दिसतो भानू, भानू म्हणजे सूर्य, रोज दिसतो, त्याची किंमत आहे का हो? किंमत नाही. पण चंद्र चतुर्थीला पौर्णिमेला दिसतो म्हणून माणसाला त्याची किंमत आहे. मग त्याला आरती करून बाया माणसं वावळतात, त्याला किती मोठी किंमत आहे. रोज दिसणाऱ्याची किंमत नाही. तसं महाराज म्हणले अति परिचय खोटा. तसं हा भगवान परमात्म्याचा पोरगा आहे आणि त्यानं तुकडे करून फेकून दिले. पण यादव एकत्र आले, भांडणं लागली. बोलता बोलता भांडणं लागली आणि या भांडणाचं रूपांतर हातात शस्त्र नाही. ऐकताय ना तुम्ही? हातात शस्त्र नाही, करायचं काय? मग समुद्र किनाऱ्याचे गवत उपटलं आणि या यादव कुळातल्या एकमेकाला फेकून लोकांनी मारलं. परिणाम यादव कुळ संपुष्टात आला. ऐकताय का तुम्ही? एकमेव गडी राहिला यादवाच्या कुळातला, त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. पण त्याला सुद्धा पारद्यानं बाण लावला, बाण, आणि अंगुष्टाला बाण लागलेलं निमित्त झालं आणि भगवान श्रीकृष्ण संपला. विठ्ठल आता माझा दृष्टांत संपला. बसणाऱ्यानं जरा सावधगिरी नाही का? पुढे सर महिला मंडळ पुढे सर इथपर्यंत या. आताची एकदाच या, परत हलू नका. या या या, उठून या, रांगू नका. उठा उठा उठा, या या या. माणसं माळा घालायचे म्हणून घाबरतात का काय? मला काय मिळच लागत नाही. मी काय माळा बिळा घालीत नाही. तुम्हाला जवळ बसा. विठाला विठाला महाराज म्हटले माझा दृष्टांत संपला. तुम्ही उत्तर देता बसलेल्या मंडळीने. देव ज्याचा बाप आहे त्याचा पोरगा किती चांगला निघायला पाहिजे हो. देवानं द्वारका निर्माण केली, 16,108 बायका, त्याला एवढं सगळं वैभव उभं केलं त्यानं. आणि मग देवाच्या पोरानं बाप खासदार झाला म्हणावं, पोरगानं सरपंच तरी व्हायला पाहिजे का नाही? पण त्यानं ही इस्टेट इकायला सुरुवात केली. महाराज म्हणले ही काही संतती कामाची नाही. मग शुद्ध बीजापोटी पहिला प्रकार आहे. बीज शुद्ध आहे पण लागलेलं फळ अशुद्ध आहे. प्रकार क्रमांक 2 असा आहे, कधी कधी बीज अशुद्ध असतं पण फळलंय चांगलं. हिरण्यकशिपू नावाचा राक्षस कसं बीज आहे? अशुद्ध बीज आहे, पण त्याला फळ कसं लागलंय? भक्त प्रल्हाद. नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण. बाप राक्षस निघाला पण पोरगा भाजण्या निघाला. काय ताकद आहे हो? याला म्हणायचं सत्वर उच्चार. प्रल्हाद बिंबला, उद्धवा लादला, कृष्ण आता माझ्या माऊलीने याची दखल घेतली. प्रकार क्रमांक 2 आहे, बाप चांगला नाही पण पोरगा चांगला निघाला. म्हणजे बीज अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे. प्रकार क्रमांक 3 दोन्ही अशुद्धच आहे. बीज बी अशुद्ध आणि फळही अशुद्ध. अशावर न बोललेलं बरं आहे. का न बोललेलं बरं आहे? बाप बेवडा आणि पोरगा आटील बेवडा. याच्यावर बोललेलं लय कीर्तनात किंमत द्यासारखी नाही ना. बाप जर चांगला असता आणि पोरगा जर वाईट असता तर कीर्तनात बोललेलं बरं आहे. पण बापही उतरून देत नाही, पोरगाही उतरून देत नाही. आमच्या संस्थेत 10वीतलं एक पोरगा ऍडमिशन घ्यायला आलं गेल्या वर्षी. आम्ही घेत नाही 10वीच्या पुढची पोरं, पण त्यानं आणलं. 2-4 महिने त्यानं ठेवलं आणि 2-4 महिन्यानं बापाला म्हणलं ओ महाराज ते असलं शिकवतं का पोरांना तुम्ही? मी म्हणलं काय झालं बुवा, काय नेमकं शिकवलं आम्ही? नाही म्हणले दिवाळीच्या सणाला घरी नेला आणि मग तो दारू पिताना मला सापडला. मी म्हणलं तो आता 2-4 महिन्यापूर्वी आमच्याकडे आला आणि आम्ही कशाला त्याला दारू प्यायला शिकवलं?
पण मी म्हटलं माझा प्रश्न असा आहे, तो दारू पिताना तुम्हाला दिसला कुठं? तो म्हणला बिअर बार मध्ये. मी म्हणलं तुम्ही बिअर बार मध्ये कशाला गेलता? म्हणला मी 800 राहिला आणि तो बाहेर निघा एकच टाइम. आता ह्याच्यावर काय बोलता? अशुद्ध बीज आहे आणि त्याला लागलेलं फळ सुद्धा अशुद्धच आहे. महाराज म्हणजे प्रकार क्रमांक 4 सुरवशी परिवाराच्या दारात येतो. बीजही शुद्ध आहे आणि लागलेलं फळ सुद्धा शुद्ध आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. महाराज ज्यांच्या नावानं माऊलीचा पालखी सोहळा आपल्या परिसरातनं जातो, ज्ञानोबा माऊलीचा, चारी भावंड तपासा. चारी भावंड ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आली, ती मायबापाची कुश किती पवित्र असो. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. नामदेवरायांचा समाधीचा अभंग तपासा. देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, ह्याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य आहे कुशी ज्याच्या पवित्र कुशीमध्ये ज्ञानोबा माऊली जन्माला आले. आणि मग जन्माला नुसते आले नाही, आल्यानंतर काय केलं? सगळ्या विश्वाचा उद्धार केला. चालविली जड विनती रे चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. आणि म्हणून बीजही शुद्ध आहे आणि त्याला लागलेलं फळही शुद्ध आहे. महाराज म्हणला असा ज्या वेळेला संयोग जुळून येईल त्या परिवाराला धन्यता दिली अभंगाच्या पहिल्या चरणात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. असे रसाळ फळ असल्यावर मग परिवारात अडचणच नाही ना. महाराज म्हणले त्यांना ओळखायचं कसं? म्हणले त्याला प्रकार क्रमांक 2 असा आहे, मुखी अमृताची वाणी. आता जरा आलेल्या बसलेल्या मंडळींनी जर लक्ष द्या, त्यांच्या मुखातनं निघणारी वचनं अमृता समान असतात. मुखी अमृताची वाणी. कसे अमृतासारखी वचनं असतात हे फुणशिरस्त्या भजनी मंडळाला विचारा म्हणे. अजून त्यांनी फोन केला आणि कुठल्या महाराजांना तारीख घेतली नाही, असं व्हायचंच नाही का? तर मुखात निघणारी वाणी अमृत आहे ना. मुखी अमृताची वाणी. कोणी येत नाही. 5-50 हजार घेणारा महाराजही न ठरवता येतो. त्याला कारण काय? जिव्हाळ्याचे संबंध आहे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. पण लोकांचं बोलणंच फटकळ आहे हो. कसं बोलणं असावं? का साच आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नावाच्या पवित्र ग्रंथात त्याचा उल्लेख केला. महाराज म्हणले साच बोलावं आणि मवाळ बोलावं. ऐकताय का बसलेली मंडळी? पहिली गोष्ट साच बोलावं म्हणजे खरं बोलावं, आणि दुसरी गोष्ट मवाळ बोलावं. बऱ्याच जणाला खरंच बोलावं हा नियम मान्य होत नाही. का? खरंच बोलत नाही ते. किती काही करा, खरं बोलत नाही. महाभारतामध्ये असं दृष्टांत आहे, ज्यावेळेला कौरव आणि पांडव द्रोणाचार्य नावाच्या गुरुजींच्या पाठाला बसायचे. कौरव तुम्ही कसे पाठाला बसता?
त्यावेळेला आपले गुरुजी शिकवायला लागले की कौरव पांडव एका पाठाला बसायचे. गुरुचं नाव आहे श्री गुरु द्रोणाचार्य. साच बोलणं म्हणजे खरं बोलणं. सगळे जण पाठाला बसायचे. पाठाचा पहिला दिवस आला आणि पहिल्या दिवशी पाठाला द्रोणाचार्य गुरुजींनी एक वचन शिकवलं पोरांना. काय वचन शिकवलं जरा ध्यान द्या. त्या वचनाचं नाव आहे सत्यवदम. 2च अक्षर आहे. सत्यवदम, सत्यवदम, सत्यवदम. म्हणजे मुखातनं खरं बोला, खरं बोला, खरं बोला. पोरं म्हणले गुरुजी झाला का पाठ? म्हणले झाला. आजच्या दिवशी एवढंच आहे. पहिल्या दिवशी म्हणले मराठी शाळा भरल्यावर काही लगेच धड्याला सुरुवात करत नाही गुरुजी. मग कुठं पताकाला खळ लावून पताका चिटकव, कुठं बेंच साफ कर, कुठं बसकराची घडी नीट घाल, स्वच्छता मोहीम. पहिल्या दिवशी 15 जूनची शाळा काय लगेच आहे का? त्याला लगेच शिक्षण नाही. तसं गुरुजी द्रोणाचार्य म्हणले पहिल्या दिवशी एवढंच शिका. सत्यवदम, सत्यवदम. ध्यान द्या. सत्यवदम म्हणजे खरं बोला, खरं बोला. कौरवन पांडवाला एवढंच शिकवलं. पण 2 जणांची घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस द्रोणाचार्यांचा पाठ भरला, गुरुजींना आधी कालचा अभ्यास विचारला. म्हणले कालचं कोणाकोणाचं पाठ झालं रे? सगळ्यांनी हात वर केला. आता काय अवघड आहे त्यात पाठ करायला? सत्यवदम, सत्यवदम, सत्यवदम एवढंच पाठ करायचं. सगळ्यांनी हात वर केला. राजाकडे गेले. महाराज आम्हाला तुमच्याकडनं एक मदत पाहिजे. काय मदत पाहिजे? मदत एवढीच पाहिजे म्हणले, तुमचा मृत्यू कशात आहे तेवढंच सांगा. आणि आम्ही 100 कौरव सगळे मारून टाकले, मी एकटा दुर्योधन राहिलो. मी वज्रदेही कसा होईल एवढं मला सांगा. नाथरायांनी ओवेल ह्याला सुरुवात केली. नाथ महाराज म्हणले एवढा खरं बोलणारा धर्म होता, आता स्वतःचा मृत्यू सांगायचा होता. कोण सांगल का हो मृत्यू? कुणी सांगणार नाही. पण एवढा इमानदार धर्मराजा त्यानं सांगितलं, दुर्योधना बाल्यावस्थेत अंगावरची कपडे काढून जसा तो आई समोर खेळायचास, तसा बाल्यावस्थेत आता अंगावर एकही कपडा न ठेवता गंगेत आंघोळ करावी लागेल. आणि तुझ्या आईला तिच्या डोळ्यावरची पट्टी सोडून तुला नखशिकांत पाहावं लागेल. तेव्हा तू वज्रदेही होशील. स्वतःचा मृत्यू सुद्धा धर्मराजानं सांगितला. याचा अर्थ मृत्यू डोळ्यासमोर येईपर्यंत धर्मराजा खरंच बोलले. याचा अर्थ साच आले. ज्ञानोबराय म्हणले साच बोलणं जरा अवघड आहे. बरं तुम्ही असं करा, तुम्ही मवाळ बोला, कारण जग जिंकण्यासाठी गोड बोलावं लागतं. तुम्ही बऱ्याच महाराज मंडळींकडनं हा गुण घ्या. ज्या गावात जाईल महाराज मंडळी तिथं गुळ फेकतच आहे. ते आमची आई आणि ते आमची आई, ते आमची आई. लक्षात ठेवायचं, ह्याची खरी आई 5 वर्षापूर्वी वारली आणि जाईल तिथं आई आईच करतो. याचा अर्थ तो गुळ फेक्या महाराज आहे. म्हणजे साच बोलणं महत्वाचं आहे. आणि साच बोलण्याला मवाळाची जोड असावी. पण कधी कधी साच आहे पण मवाळ नाही. काही लोकांचं बोलणं लय फटकाळ. महाभारताचं युद्ध झालं याला कारण काय हो? फक्त द्रौपदी एकदा म्हणली होती अंधो के पुत्र अंधे, म्हणजे आंधळ्याची पोरं आंधळीच. आणि त्याचा परिणाम एका शब्दावर महाभारत घडलं. विठ्ठल ज्ञानोबरायांनी दृष्टांत देताना माऊली म्हटले साच बी बोला आणि मवाळ बी बोला. बऱ्याच जणांचं बोलणं नडतं. गावाला सप्त्याची मीटिंग बसावी आणि मग सगळ्या जणांना म्हणावं सप्ताह करायचा, आणि हे एकट्यानंच म्हणावं का महाराज लोकांची घरं भरायला सप्ताह करायचा का? मोडली मीटिंग. एका वाक्यातच मीटिंग मोडायची ताकद आहे. 11 रुपये वर्गणी द्यायची, 22 माणसं जेवायला आणायची. कुठं मिळ बसतो का सांगा बरं? 50 पैशाला माणूस पडला ना. त्याच्यामुळे काही लोकांचं बोलणं मवाळ नाही. महाराज म्हणले साच बोलावं आणि मवाळ बोलावं. बर मग असं साच आणि मवाळ ज्याच्या मुखातनं निघतं तो नेमका कसा आहे? महाराज म्हणले त्याचं वर्णन आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
मुखात निघणारे वचन मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. गुजराती भाषेमध्ये एक जुन्या काळातले लोक गुजराती भाषेतली म्हणायचे, मिठू मिठू बोलता रो काही बिघडे, काही बिघडो रे तारे काय बिघडे. मिठू मिठू बोलता रो काही बिघडे, काही बिघडो रे तारे काय बिघडे. जीवन किसका घर नहीं कब निकलेगा मालूम नहीं, जीवन किसका घर नहीं कब निकलेगा मालूम नहीं. मिठू 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 बोलतो रे काय बिघडे, काय बिघडो रे तारे काय बिघडे. गुजरातकडे गेले असं बोलता बी आलं पाहिजे ना मला. मिठू मिठू बोल, मिठू मिठू बोल म्हणजे पोपट कसा गोड गोड बोलतो तसं मुखी अमृताची वाणी. गोड शब्द मुखातनं बाहेर मिळले तर मग जग जिंकता येतं. आणि म्हणून फुलाला फुल कसं जोडता येतं तर सुईनं टोचून जोडता येतं. माणसाला माणूस जोडायला टोचायची गरज नाही, त्याला गोड बोलावं लागतं, हृदय जिंकावं लागतं. हृदय मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बरं मग हे गोड बोलायला शिकवतो कोण? गोड बोलायला शिकवणारा कारखाना आईच आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीत अशी ओवे, जरा सावध बसा. ज्ञानोबराय म्हणले भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमी किती चांगली आहे हे ओळखायचं कशावरनं? कोंब कशी चांगली उगवली याच्यावरनं ओळखायचं. तसं जे अर्थी वैभव महाराज आमचे चैतन्य महाराज हे जे अर्थी कोंब चांगली लागली त्या अर्थी ही भूमी पवित्र आहे. काकू नावाची भूमी आहे, त्यांच्या आई नावाची भूमी आहे वैभव महाराजांची. या भूमीत उगवलेली हे कोंब आहे. भूमीचे मार्द सांगे कोंबाची लवलव. नाही तर जे संस्कार कोणाच्या माध्यमात येतात तर संस्काराचं विद्यापीठ आई आहे. म्हणजे बसलेल्या माझ्या मंडळींना माझी सूचना आहे, मरायचे मार्ग अनेक आहे. दडकून मरते, गोळ्या खाऊन मरते, जेलमध्ये जाऊन मरते, पिस्तूलची गोळी लागून मरते, फाशी घेऊन मरते, आत्महत्या करते. पण जन्माला यायचा मार्ग आई सोडून दुसरा सांगा. आणि आजच्या कीर्तनाचं सगळं तुम्हाला घेऊन जा. विठ्ठल दुसरा मार्गच नाही ना. आई सोडून या पृथ्वीवर याचा मार्ग सांगाव, अहो मार्गच नाही. आई सोडलं तर पृथ्वी बघायचा दुसरा मार्गच नाही. आणि म्हणून टेंभुर्णी परिसरात माझं कीर्तन झालं तर 75 वर्ष आईचं वय होतं. आणि 75ला डॉक्टरनं कीर्तन ठेवलं एमडी झालेल्या. एमडी झालेला डॉक्टर मला माहिती सांगताना त्याची आई जवळ आली काठी टेकत टेकत. आपल्या काकू जशा होत्या का ना वयस्कर, काठी टेकत टेकत आई आल्या. महाराज माझ्या डॉक्टरमुळं मी 4 धाम फिरले. महाराज माझ्या डॉक्टरमुळं मी 4 धाम फिरले. एकदा दोनदा नाही 5 वेळा. महाराज मी माझ्या डॉक्टरमुळं 4 धाम फिरले. आता मला राग नाही आला पण डॉक्टरलाच राग आला. म्हणे आई सारखं सारखं काय सांगतेस ग महाराजाला, माझ्यामुळं 4 धाम फिरले, माझ्यामुळं 4 धाम फिरले. मग ती आई म्हणली का रे डॉक्टरा तुला राग येतोय का काय? मग नाही का फिरले तुझ्यामुळं? तू जर मला पैसे भरले नसते ते अमुक अमुक सहलीला जाताना तर मग मी 4 धाम कशी फिरले असते? ऐकताय ना तुम्ही? ती आई म्हणते 75 वर्षाची, तू जर पैसे भरले नसते तर मग 4 धाम कशी मी फिरली असते? डॉक्टरनं ऐकून घेतलं आणि त्याने जे उत्तर दिलं ते या घरात घेऊन येतं. डॉक्टर एमडी झालेले डॉक्टर म्हटले आई तू म्हणतेस मी पैसे भरले नसते तर 4 धाम कसे बघितले असते, आणि तुझा जन्म दिला नसता तर 4 धाम काय हे जगच मी कसं बघितलं असतं? याचं उत्तर दे. याचा उत्तर आहे ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं और नीचे जिसके प्यार का अंत नहीं होता उसे माँ कहते हैं. विठ्ठल प्रेम करणारे हो ते सुरवशी परिवारातले असू द्या नाही तर इतर कुठल्याही परिवारातले असू द्या. रामचंद्र भगवान वनवासाला गेलते तर जाताना कौशल्य नावाची आई होती आणि तिनं असा हात लावला होता चौकटीला. कसा मला टाकून गेला रा, कसा मला टाकून गेला रा, रामाविन मज चैन पडेना सुचत नाही का, कसा मला टाकून गेला रा, कसा मला टाकून गेला रा, रामाविन मज चैन पडेना. सुचत नाही हो, काय काम करू वाटत नाही, रामाविन मला जीव व्याकुळ होतो. असा हात जो लावला होता ऐका ऐका मंडळी. 14 वर्ष 27 दिवस झाले वनवासाचे. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र घरी आले आणि दर्शनाला गेलं तर कौशल्य मातेचा जो हात वाळला होता. ऐकताय ना तुम्ही? त्या दाशीला विचारलं रामप्रभूनं, काय ग म्हणले माझ्या आईजवळ तू काय लक्ष दिलं नाही का 14 वर्षात? म्हणले का बरं काय झालं? तुमची आई तर गुटगुटीत आहे म्हणले खाऊन. रामप्रभू म्हणले मग तिच्या उजव्या हाताला काय झाले? त्या दाशीनं जे उत्तर दिलं ते मातृप्रेम सांगतं. दाशी सांगते देवा तुम्ही 14 वर्ष गेला
पण गेल्यावर तुम्हाला जो सुमंत प्रधान नावाचा रथ चालक आलता सोडायला, शृंगवीर पुरतक रथ था, उसके बाद नैया थी, उसके बाद पैदल चले गए. आणि माघारी आलेल्या सुमंतानं सांगितलं तुमचा राम चालत गेला, अनवानी पायानं गेला. हे शब्द ऐकले कानानं. तर कौशल्य नावाची आई म्हटली बाहेर निघली, सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा, माझा राघव येतो वना. सूर्यवंशातल्या दिनकराला म्हणजे सूर्याला हात जोडले आईनं. काही किती प्रेम आहे तिचं, याला म्हणायचं आंधळ प्रेम. आता राम प्रभू कुठं वनवासात, आई कुठं अयोध्येत, तरी सूर्याला हात जोडले. माझा राघव येतो वना, तापू नको तापू नको. एवढ्यावर तिला वाटलं सूर्य ऐकणार नाही, म्हणून आईचं येडं प्रेम. बाहेर निघली महालातनं आणि पायातल्या चपला काढल्या आणि खाली तापणाऱ्या धरणी मातेला नमस्कार केला. अहो धरणी माय भगिनी, सांभाळ अहो शारंग पाणी. बहीण म्हटली धरणी मातेला कौशल्य माता, तू माझी बहीण आहेस आणि माझी बहीण या नात्यानं मी तुला विनंती करते, माय मरो पण मावशी जगो. माझी बहीण म्हणजे माझ्या रामाची मावशी झालीस तू. आणि तुझा राघव येतोय, माझा शारंग पाणी येतोय वनवासाला, त्याला सांभाळ कर ग, तुझ्या कुशीत झोपल तो वनवासात. त्याला काय झोपायला गादी आहे का, त्याला काय झोपायला बेड आहे का? किती आंधळ प्रेम आहे हो. आणि मग ती दाशी सांगते, देवा तुम्ही म्हणताना उजवा हात का वाळला, का उजवा हात वाळला, त्याला कारण नाही देवा, तुम्ही वनवासाला गेला 2, 4, 5, 6 दिवस तुमची आई जेवली नाही हो. नाही जेवली तर काही मरत नाही लगेच, पण 6व्या दिवशी तुमच्या दशरथ नावाच्या बापानं हातपाय खुडले आणि जीव सोडला. दशरथ नावाचा बाप मरता मरता म्हणायचा, रामा हे राम हे राम. शब्द ऐकले मुखातनं, ते तिच्या कौशल्याच्या कानावर पडले. कोणी माऊलीला वाटायचं नाही आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं. वाटतं का हो, आपल्या भावासाठी मागते म्हणून तर भावाचा उपवास धरता ना तुम्ही. भावाचा उपवास धरता, भावाला मागता, पतीसाठी आरोग्य मारता, लेकरा बाळांचं चांगलं व्हावं म्हणून मागता. पतीला एक पहिला झटका बसला, पोरगा वनवासाला गेला, आणि तिच्यासाठी दुसरा झटका बसला, आपला मालकच निघून गेला. मग ती इतकी खालावली म्हणजे प्रकृती तिची अशी हात देऊन जी उभा राहिली, अशी 27 दिवस उभी होती म्हणे कौशल्या, आणि त्यात तिचा उजवा हातच वाळून गेला. काय आंधळ प्रेम आहे हो. महाराज म्हटले, कौन सी है वो चीज जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन ऐसी माँ नहीं मिलती. कसा कळवळ आहे, करी लाभावे न प्रीती. आता ज्ञानोबरायांचे शब्द ज्ञानेश्वरी ग्रंथातले ऐका. हिता पासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली. जगा माझी सुरवशे परिवारला विनंती, तुम्हाला लाख माणसं भेटतील काकूसारखी दिसणारी, पण काकू नाही ना आता भेटायची. एक गये होय वापस कभी आते नाही, वापस उनकी याद आती है. लक्षात ठेवा, त्यांनी जर आशीर्वाद दिला तर काय कमी पडत नाही. याचं उदाहरण आहे तुमच्यासमोर. आज आमचे सुरवशे महाराज मला म्हणले, महाराज आमची आई असताना, आजी असताना, मी कीर्तनकार होण्या अगोदर माझी परिस्थिती, आणि आता आमची आजी नाही आमच्यात,
आणि तिच्या आशीर्वादानं माझी जी परिस्थिती आहे त्यात लयच जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही असं मानतो हे सगळं जे मिळालंय ते माझ्या आजीचा आशीर्वाद आहे. आणि हे खरं आहे महाराज. हे माझं तुम्हाला कीर्तनकार मला म्हणा नाही तर महाराज म्हणू नका, माझ्या पाया पडू नका, लांबून दर्शन घेतलं तरी मान्य आहे. फक्त तुम्हाला जाता जाता माझी विनंती आहे, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत अशी ओवीला प्राधान्य दिलं. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, हे रविश्व भरे आदरा मूर्खो जैसा. ज्ञानोबराय म्हणजे घरी आईबापाला पुशीत नाही आणि बाहेर आईबापाची गाणी म्हणतो, उपयोगच नाही ना. अरे घरच्या आईबापाच्या ज्याला देव दिसला आणि त्यातला देव ज्याला कळाला तो सगळ्यात पवित्र माणूस आहे, लक्षात ठेवायचं. आमचे वैभव महाराज कीर्तनाला चालले आणि आमच्या काकूनी जर पाहिलं, एखादी गोष्ट जर पाहिजे असली तर अंगावरचे कपडे बदलून पुन्हा साधी कपडे घालायचे आणि मग आजीची सेवा करायची. इकडनं उचलायचं, तिथं ठेवायचं, तिकडनं उचलायचं. ही सेवा केली महाराज, त्याचं फळ आज मिळालं. विठ्ठल तुम्ही महाराज कीर्तनाला गेला असेल, तुम्हाला हे शब्द नसतील ऐकायला भेटले, पण घरच्या मंडळींनी ते ऐकले असतील कदाचित लांब गेला कीर्तनाला आणि याला उशीर झाला तर 1000 वेळा तरी तुमच्या आजीनं तुमची चौकशी केली असेल घरी. माझा वैभव आला कर, माझा दादा आला का, माझा बाळ आला. हे आता कुणी विचारायचं नाही हो. कोण विचारत असा कुणी विचारित नाही. 4 जणांचे प्रश्न आहे. कर्तबगार माणूस घरातनं बाहेर पडला आणि जर उशीर झाला तर पहिली पत्नी प्रश्न विचारते, मालक कितना कमाया. काय म्हणते पत्नी? ओ मालक कितना कमाया. दुसरा प्रश्न लेकरं विचारतात लहान, बाबा कितना लाया, म्हणजे किती घेऊन आला आज. बाप विचारतो, बेटा कितना बचाया. बापाला बचतीची सवय आहे ना, बापानं बचत शिकवली म्हणून तर प्रपंच शून्यातनं उभा राहतो. पहिली पत्नी विचारते कितना कमाया, पोरं विचारतात कितना लाया, बाप विचारतो कितना बचाया, आणि शेवटचा प्रश्न म्हातारी आजी आई घरात असेल तर ती विचारते, बेटा कुछ खाया. काय खाल्लं कास रे बाबा. हे दुसरं नाही कोणी विचारायचं. म्हणून पोटा पाण्याची चिंता आपली कोण वाहत असेल, एक भगवंत आहे आणि दुसरी तुमची माझी घरातली आई आहे. विठ्ठल अशी दैवतच भेटायची नाही हो. त्यांना तुम्ही आढाणी म्हणा, त्यांची शाळा कमी झाली असेल. महाराज मला माफ करा, या जुन्या मंडळींची शाळा कमी झाली होती पण हे शाळा करत नव्हते. शाळा शिकले नाही पण शाळा करायला बी शिकले नाही. आता आपण लय शाळा शिकलो आणि लय शाळा करायला बी शिकलो. त्याची टोपी त्याला घाल, त्याची टोपी लय सोजवळ माणसं. कोणाशी भांडण नाही, कोणाशी वैर नाही. ह्याची टोपी त्याला. राजकारणाचा तर गंधच नाही या मंडळीला. काय कळत होता का सांगा बरं. अहो कोण कोणचा पक्ष आणि कोण कोणाचं चिन्ह हेही कळत नव्हतं. म्हातारी माणसं धरायची हाताला, मग ती मतदाना दिशी कमाळ दाबा कमाळ, धनुष्य दाबा धनुष्य, कब्बशी हाना कब्बशी, हे असं सांगावं लागायचं. काय कळत नव्हतं महाराज. यातलं ज्ञान नाही. पण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. दारा तलाला अतिथी कधी उपवाशी जात नव्हता. अहो दारा तलाला पाहुणा किमान चहा पाणी घेतल्याशिवाय तर फिरतच नव्हता. काय काकूंचं प्रेम होतं. काकू नावाचं वटवृक्ष असा होता, या वटवृक्षाखाली जी जी मंडळी वाढली त्यांना त्यांचे संस्कार लाभले आणि या संस्काराचं प्रतीक म्हणून ही मंडळी जमा झाली. तर कोण कोणाच्या श्राद्धाला पुण्यतिथीला येतं. अहो दुसऱ्या आणि तिसऱ्या पुण्यतिथीला याला माणसाला सवड आहे का. तुकोबराच्या गाठ्यात असा अभंग आहे. महाराज म्हणले कोणाला काय असा काही टाईम नाही का, त्यांना काही काय ज्याचे त्याला कामं नाही. तुकाराम महाराज म्हणले ह्या माणसाला काही कामं नाही का, आपली कामं सोडली मग इथं फुलाला आली. अहो याला गणित असं आहे, ही मंडळी जोडली, माणसं जोडली माणसं. आणि म्हणून या सुरवशे परिवाराच्या दारामध्ये जी माऊली होऊन गेली तिनं हे सगळं उभं केलं. तिनं बांधलं घरट दिला विसावा पिला ना. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. माया मंदिर हलले लागे कळप फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. ओढ रक्ताची लागली लागे काहूर फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ.
तावडेकर आणि म्हणून महाराज म्हटले राम लिखा रहमान लिखा लिखे सारे लफ्ज लेकिन मेरे मन को शांति तभी मिली जब मेरे माँ का नाम कागज पे लिखा. सगळी दैवत पुन्हा पुन्हा मिळतील असं दैवत भेटायचं नाही हो. बसलेल्या पुरुषांना माझी विनंती आहे, ज्याच्या घरात हे जिवंत आहे दैवत त्याला सांभाळा रे, त्याला तिजोरीत ठेवा. अशी माणसं भेटत नाही पुन्हा. स्वार्थापोटी जग तुमच्या जवळ येईल. एखादा म्हणेल मला 5,000 जोडीदार आहे, एखादा म्हणेल मला अमुक एवढा पाहुणे मंडळी. अरे लाख समाज जवळ येईल तुम्हाला, पण स्वार्थाविना जवळ येणारं एक नातं घरात आहे, त्या नात्याला तुमची माय म्हणतात. जशी गोठ्यातली गाय वासराच्या जवळ जाण्यासाठी ओढ घेते, तशी आपल्या घरातली माय लेकराला जवळ बसवते. म्हातारा झाला असेल चिरंजीव तरी डोक्यावर हात फिरवते. तुम्हालाही माझी विनंती, तुमची माय जर घरात जिवंत असेल तर जगासाठी तुम्ही साहेब असाल, पण आईसाठी अजूनही लेकरो हे लक्षात ठेवा. भारत देशाचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी साहेब. थोडासा आवाज कमी केला की मग लगेच लक्षात येईल तुमच्या. भारत देशाचे पंतप्रधान 2014 पासून, पण त्यांच्या घरात सुद्धा एक आई होती, तिचं नाव आहे हिराबेन मोदी नावाची आई. मोदी साहेब गेले गुजरातला, तुमच्या मोबाईलला आला असेल तर म्हातारी माई जवळ घ्यायची, डोक्यावर असा हात फिरवायची. म्हातारे झाले मोदी साहेब, आता चिवडा घ्यायची डिशमध्ये खायला द्यायची. खाता खाता मोदी साहेब पटकन खायचे. आता पंतप्रधान थांबायला सवय नाही ना. पाण्याचा घोट घेतला पंतप्रधानानं, एक पाण्याचा घोट, तर गडबडीत दाढीवर उघळ याचा. ऐका ऐका बसलेले, दाढीवर जर पाण्याचा थेंब आला तर म्हातारी माय पांढऱ्या साडीतली गोरी गुमटी सुरके त्या अंगावर पडलेल्या पदर घ्यायची साडीचा आणि पंतप्रधानाचं तोंड पुसायची. पत्रकारानं प्रश्न विचारला मोदी साहेबाच्या आईला जिवंत असताना, का हो भारत देशाचे पंतप्रधान आहे ते, आणि त्यांच्या सत्तेनं सगळा भारत देश चालतो, परराष्ट्रात जातात लांब लांब फिरायला. तुमच्या लेकानं सांगितलं तर जग थांबू शकतं, इतकी तर पावर आहे, आणि तुम्ही खुशाल त्यांच्या साडीच्या पदरानं तोंड पुसता का? रुमाल नाही का? पत्रकाराच्या प्रश्नाला जे उत्तर दिलं ते घरी घेऊन जा. पत्रकाराला एका त्या आईनं गप्प केलंय. पत्रकारा, भारत देशासाठी हा नरेंद्र पंतप्रधान असेल, पण माझ्या म्हाताऱ्या मायेसाठी विचारलं तर अजून सुद्धा माझा लेकरूच हे लक्षात ठेव. अजून सुद्धा पदरानं तोंड पुसल, अजून सुद्धा पदराखाली त्याला घेईल, अजून सुद्धा गोड गोड त्याचा पापा घेईल. अरे म्हातारी झाली माय, म्हातारा झाला पोरगा, पण प्रेम नाही संपलं. महाराज म्हणले काही प्रेम वयानुसार कमी होतात, पण एकमेव प्रेम असं आहे माई लेकराचं. म्हातारी झाली तरी प्रेम कमी व्हायचं नाही, वय वाढत चाललं, प्रेम सुद्धा वाढत चाललं. आणि मग जगातल्या सगळ्या उपाध्या घ्या आणि एका बाजूला लावा, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आई शब्दाची चिठ्ठी ठेवा. आईचं पारडं जड आहे, त्याला कारण सगळ्यात श्रेष्ठ आई आहे. मासे कीर्तनात सांगणे इतकं थोडं नाही. आजीसाठी नातू म्हणजे शेवटचा जोडीदार आहे, आणि नातूसाठी आजी पहिली मैत्रीण आहे. लक्षात येते का तुमच्या? असं का म्हणला बुवा? अरे ते मोठे झाल्यावर रांगायला लागल्यावर बालवडीत गेलं, शाळेत गेलं, माध्यमिकला, हायस्कूलला, मग लई मित्र मैत्रिणी, पण पहिला मित्र कोण? आजोबा, आणि पहिली मैत्रीण आजी आहे. त्या आजी आजोबांना कड्या खांद्यावर वागवलं आणि म्हणून लेकरू मोठं झालं. अहो त्यांना तर त्यांच्या तरुणपणात त्यांनी लई थाट केला. तरुणपणात काही लोकांनी गरिबीतले दिवस काढले. सुरवशे परिवार आज तुम्हाला चांगला दिसतो, पण त्यांनी स्वाभिमानानं जगलेला परिवार आहे. एक वेळ अशी होती, शिळ्या भाकरीचे तुकडे, आणि मग त्याला बुरशी आली तरी ते वाळवायचे तुकडे, आणि मग त्या गरिबीतनं दिवस काढायचे. त्या आळंदीत मंडळी राहिली, साधक मंडळी, त्यांच्या जरा गाठी घ्या. आळंदीत राहणाऱ्या साधकाला ज्ञानोबरांची मधुकरी मागावी लागते. घरोघरी जायचं. एका जातीचं कालवण आहे का होते? अनेक तऱ्हेची भाजी, एकाच किटली घ्यायची, एका तऱ्हेची भाकरी नाही महाराज. कोणी ज्वारीची देते, कोणी बाजरीची देते, कोणी शिळी देते, कोणी ताजी देते, कोण गव्हाच्या चपात्या देते, कोणी भाजलेली, कोणी कच्चीच देतं चपाती. ते एकत्र घ्यायचे आणि मग ते टेरेसवर वाळवायच्या चपात्या. आज मिळालेलं आजच खावा असं नाही, एका तऱ्हेची तर भाजीच नाही.
7-8 भाज्या एकाच किटलीत घ्यायच्या एकत्र आणि मग त्या खायच्या. अहो पण विनंती आहे माझी, याच्या पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. ज्यानं असे गरिबीतनं दिवस काढले, ज्याला एक वेळची भाकर खायचे दिवस नव्हते, त्याला आज पंचपक्वानाचं ताट मिळतं, याला केवळ आशीर्वाद कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज वैभव महाराज गेले तर गुलाबजामचं ताट वाढतात लोक. आज आमचे आकाश महाराज बाहेर गेले तर लोक पायी पुजून आरतीचं ताट वाढतात. त्याला कारण काय हो? मायबापानं दिवस काढले ना, आणि हे मायबापानं जे दिवस काढले कष्टात, त्याचं फळ लेकरांना मिळालं. आणि म्हणून मोठं मंदिर उभं राहिलं की मग शिखर कुणी कौतुक करतं? त्याचा कळस लय देखना, त्याचं कौतुक कुणी करतं? आता माऊलीच्या आळंदीला तुम्ही गेला तर सोन्याचा कळस आहे 22 किलोचा. किती? 22 ग्रॅमचा नाही, 22 किलोचा. 22 किलोचा कळस आहे माऊलीच्या मंदिराला आळंदीला. आणि मग सोन्याचा कळस 22 किलोचा. माणसं लक्ष काय त्याचं दर्शन घेतात. अहो पण ते कळस बसला त्याच्या आधी शिखराला प्राधान्य द्या. शिखराच्या आधी स्लॅब पडलाय आणि मग भिंती त्याच्या आधी सुद्धा पाया आहे. अरे पायात ज्यानं रवून घेतलं दगड ते दिसत नाही ना, पण ज्या दगडाने स्वतःला रवून घेतलं, दगड जर खर्ची पडले नसते तर इमारतच उभी राहिली नसती. तसे आमच्या काकू दगडाच्या समानाचे, लक्षात ठेवा. त्यांनी दगडाच्या ठिकाणी स्वतःला गाडून घेतलं आणि स्वतः खर्ची पडल्या. आदरणीय बाबांची मगाशी मी भेट घेतली. काय वय आहे हो? हे वय नाही आता कष्ट करायचं, पण नुसते बसून राहिले तरी चिरंजीवाला आधार आहे. बापाची संपत्ती महत्वाची नाही, त्याचं अस्तित्व महत्वाचं आहे. त्याचं असणं लय मोलाचं आहे. नाही तर लय मोठी मोठी माणसं तर असतात, माझा बाप असाय पाहिजे, माझा बाप असाय. रितेश देशमुख नावाचा अभिनेता बघितला असेल तुम्ही. रितेश देशमुख कोण कधी काळी सांगता येत नाही. लय गाजले पण विलासराव देशमुख नाही ना आता. याचा अर्थ काय? ते म्हणतात दर पुण्यतिथीला स्टेटस टाकतात ते रितेश देशमुख साहेब. म्हणजे आता लय मोठा झालो, पण जर विलासराव देशमुख असते शाबासकी द्यायला तर लय बरं झालं असतं. आता येत नाही ना माणसं माघारी. एकदा फोटोत गेली माणसं की पुन्हा माघारी येणार नाही. त्यांची आठवण येईल पण माणसं माघारी यायची नाही. आणि म्हणून सुरवशी परिवारामध्ये आदरणीय काकूंनी जे योगदान दिले ते योगदान कीर्तनात सांगणं एवढं छोटं योगदान नाही, लय मोठं योगदान आहे. दिवस काढले हालाकीतने, प्रपंच उभा केला, लेकरांना चांगले शिक्षण. बरं 1-2 कन्या नाही ना, 4-5 पोरींची लग्न लावून दिली. अहो लेकीसाठी आई काळजाचा तुकडा आहे, काही जिवाळ्याचं नातं आहे ते आता सुद्धा माहेरला तेवढ्याच तातडीनं येतात. त्यांना वाटतं अजून माझी काकू इथून आवाज देईल, अजून माझी आई माझ्याच डोक्यावरनं हात फिरवल. बाहेर आले की हातातनं पिशवी घ्यायची, आली माझी चिमणी, आली माझी ताई, आली माझी लेक, हाताला धरायची, जवळ घ्यायची, जवळ बसवायची. आधी विचारायची बरं आहेस का, तुला काय अडचण तर नाही ना? आता कुणी विचारायचं नाही, आता माणसं राहिली नाही. प्रेम करणारं जगातलं एकमेव पात्र ते आईच आहे. स्वतःचा देह विसर पडतो, स्वतः जेवली की नाही तिला माहिती नाही, स्वतः किती दिवस तिनं डोक्यावर नवीन फिरवली नाही माहिती नाही तिला, पण लेक आल्या आल्या डोक्यातनं हात फिरवते. तुम्हाला जुन्या लोकांची एक आठवण आठवत असेल बघा. जुन्या काळची लोक आपली माय लेकरं जर बाहेर चालली तर वैभव महाराज तुम्हाला आठवत असेल, ही जुनी माणसं अशी डोक्यावरनं हात फिरवायची आणि कडाकडा बोटं मोडायची. तुम्हाला आठवत असेल, तुमच्या काकूनही बरेचदा ते केलं असेल. आता कुणी राहिलं नाही महाराज. अहो माणसं गाडी हलून गेल्यावर कडाकडा बोटं मोडतात आणि शाप देतात. ही शाप देणारी मंडळी लय घातक आहे. पण डोळ्यात एकच बोट तोंडावरनं हात फिरवायची आई आणि कडाकडा बोट मोडायची. मग ते आम्ही विचारायचो लहानपणी आमच्या आजीला, का ग ते असं तू बोट मोडतेस? तर ती म्हणायची आले गेलेल्याची, शेजा पाजाऱ्याची, दृष्ट वाईटाची, कुणाचीच नजर माझ्या लेकराला लागू नये. कोण म्हणतो महाराज असं? कोणी म्हणायचं नाही. हे बघा, जोडीदार प्रेम करल पण जोर खिशात पैसा आहे तोवर, पाहुणे रावळे जवळ येतील पण जोपर्यंत खिसा गरम आहे तोवर, आपले मित्र परिवार आपल्या जवळ येईल जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत. पण लेक मोठा झाला काय आणि लेकावर गरिबी आली काय तरी सुद्धा त्याला तितकंच प्रेम देणारी एकमेव पात्र आहे, तिचं नाव आईन, दुसरे आपले वडील, लक्षात ठेवा. पण त्यांना जपा. आजच्या कीर्तनातनं माझी विनंती आहे, पण सुरोशे परिवारात आदरणीय काकू, त्यांना वैकुंठात भगवान परमात्म्यानं त्याच्या चरणाजवळ जागा द्यावी अशी विनंती करूया, प्रार्थना. आणि आजची सेवेला ज्यांचे सुंदर साऊंड सिस्टम आमचे समाधान महाराज फडतरीकर, जोराची टाळी वाजवा. दुसरं ज्यांच्या माध्यमातून माझ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण आहे ते आमचे भक्त बाळूमामाचा नावाचा यूट्यूब चॅनल आहे. त्या भक्त बाळूमामाच्या नावाच्या यूट्यूब चॅनलवर आमचे समाधान महाराज नेटवे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. वारकरी संप्रदायाचं मोठं कार्य यूट्यूब चॅनलच्या माध्यमात नाही. कीर्तनकार चंदन असू द्या, पण यूट्यूब चॅनल वारा आहे. चंदनाचा सुवास कोण पसरवतं? वाराच पसरवतो. तसं यूट्यूब चॅनल वार आहे, पण चांगले विचार संप्रदायात पोहोचवतात. आमचे आकाश महाराज यावर्षी ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून प्रत्येक वारकऱ्याच्या मुलाखती घ्यायची. तर लाखो लोकांनी ते पाहिलं. मी म्हणलं महाराज तुम्ही फक्त मुलाखतीच घ्यायचा का वारीत बी चालायचा?
ते म्हणले महाराज हे दोन्ही करायचो, हेही काम करायचो आणि तेही काम करायचो. लक्षात ठेवा, प्रत्येक घराघरात वारकरी विचार पोहोचवणारा कोणी असू द्या, यूट्यूब चॅनल असू द्या, टाळकरी असू द्या, विनेकरी असू द्या, ती माऊलीचं लेकरू आहे लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक माऊलीच्या फळाची चव वेगळी आहे. आकाश महाराज नावाच्या फळाची चव वेगळी आहे, वैभव महाराज नावाच्या माऊलीच्या फळाची चव वेगळी आहे. प्रत्येक फळाला माऊलीनं वेगळी गोडी दिली, त्या वेगळ्या गोडीला तुम्ही स्वीकारा आणि ते आपलं लेकरू म्हणून त्याला मोठं करा. 2 समाधान मंडपात हजर आहे, पण असमाधान याचं आहे मला की तिसरा समाधान आपल्यात नाही. आज जर तो तिसरा समाधान असता तर तो पखावज वाजवाय बसला असता. तुमच्या माहिती करता तुम्ही वाचलं ना प्रवीण दादा, किरण दादा 2-3 दिवसापूर्वी, कालच मला वाटतं काल पहाटे 4 वाजता आमच्या वारकरी संप्रदायातले तरुण तडफदार पखावज वादक समाधान महाराज धुमाळ काल सकाळी तरडगावच्या जवळ 2 व्हीलरवरती येत असताना पहाटे 4 वाजता त्यांचा अपघात झाला. आणि अपघातात त्यांच्या घरची लोक त्यांच्या 2 व्हीलर होती, पण महाराजांचा डुलका लागला आणि मग त्यांची गाडी डिवायडरवर गेली आणि डिवायडरवरती त्यांना जास्तीचा मार लागून त्या ठिकाणी त्यांचा प्राणज्योत मालवली आणि भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये काल पहाटे 4 वाजता ती गेली. तरुण तडफदार पोरगाव, कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा, कधी कोणाचा काळ येईल. माझे सगळ्या तमाम गायक वादक कीर्तनकारला विनंती आहे, हे बघा सुरवशे परिवाराच्या दारात आला म्हणून तुम्हाला सांगतो, आपण जर कदाचित एखाद्या अघटित हानीत गेलो तर शासनासाठी आपण आकडा आहे. ऐकताय ना तुम्ही, शासनासाठी आपण आकडा आहे. 2 गेले, 4 गेले, 5 गेले. मध्यंतरी ते भैरवनाथाच्या दर्शनावरून येताना पिकअपच गेली विहिरीत, मग ते पेपरला बातमी आली 8 गेले 7 गेले, म्हणजे आकडा आहे ना. कीर्तनकार गायक वादकाला माझी विनंती आहे, शासनासाठी आपण गेल्यावर फक्त आकडा आहे, पण घरच्या आई बापासाठी आपण काळजाचा तुकडा हे लक्षात ठेवायचं. आणि मग प्रवास करताना गायक वादकानं तरी किमान सावकाश प्रवास करावा. कीर्तन करायला ते काही मरत नाही. 99% कीर्तनकाराकडे 4 चाकीच गाडी आहे. 4 चाकीतनं किमान धडकलं तर हातपाय जाईल त्याचा, पण ते जीवानिशित जात नाही ना. पण आमच्या गायक वादकाचं मोठं संकट आहे महाराज, ते 2 व्हीलरवर जातात, त्यांना जीवावर सुरी ठेवून फिरावं लागतं. मग काय गावगावची लोक गायक वादकाला का किमती देत नाही, मला अजून मिळ लागलं नाही. अरे महाराजाला जेवढी किंमत देतात त्याची जास्त किंमत या गायक वादकाला द्या. त्यांची मिरवणूक काढा घोड्यावनं, त्याला कारण असं आहे बाबा त्यांनी तरुण पण अर्पण केलं संप्रदायासाठी. गायक वादक नसतील तर आम्ही लंगडे, आम्हाला हातपाय जर नसले तर आम्ही काठीचा जसा आधार घेतो तसे आमच्या काठी. गायक वादकाची कीर्तन करायची किंमत पैशात करायची नाही का. आपण इतके श्रीमंत नाही की त्यांच्या कलेची किंमत पैशात करू, आणि त्यांची कला इतकी स्वस्त नाही की त्याची किंमत पैशात केली जाईल. ज्ञानेश्वर माऊली तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथं माझे जिवले पायिकपणा झालेली सेवा. आदरणीय काकूंच्या चरणी अर्पण करतो. चालू व्हायला 10:30 वाजले, म्हणून सोडायला 12:30 वाजले. पण कोणी म्हणाय नको महाराजांना 1.5 तासात खेळून आम्हाला सगळ्याला बोलावलं, पण मापात पाप आपण करता कामा नाही. आणि त्यातली त्यात तुम्ही सगळेजण तर प्रेम करणारी मंडळी सुरवशे परिवारात आहात. आणि म्हणून माझी विनंती, संत श्रेष्ठ बाळूमामांच्या कृपेनं, श्री संत सेना महाराजांच्या कृपेनं, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेनं काही कमी पडायचं नाही. महाराज तुम्ही कीर्तन क्षेत्रात आहात, मला आतापर्यंत 7-8-10 वर्षात जेवढा अनुभव आला तेवढा सांगतो. फक्त भंजून खायचं संप्रदायात, जो नम्र राहून मुंगी होऊन साखर खा. मुंगी होऊन साखर ज्याला खायला जमली किरण दादा, त्याला माऊलीनं काही कमी पडू दिलं नाही. पण जो फुगला आणि बटणं उडी ठेवून वागला त्याला दुसऱ्या महिन्यात समाजानं घरी बसावं. बस समाजले समाज जितका उचलून घेतो समाज तितक्या जोरात खाली आपटतो. आणि मग मी लय मोठा गची बाधाच होऊन द्यायची नाही. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर 2-4 राज्यात फिरतो, पण कुणी जे हरी घातला की जे हरी. आता बरेच बुवा लोक काचा सुद्धा खाली घेत नाही जे हरी घालायला. ज्याची त्याची पद्धत वेगळी आली महाराज. काही लोक फोनवर बोलाय सुद्धा आता फोन उचलत नाही, आणि मग त्याच्या ड्रायव्हरनं फोन उचलायचा, आणि मग आमचे बाबा आराम करतात. तुझ्या बाबाला आरामच करू दे, तुझा बाबा गोधडी घाल त्याच्या अंगावर, आणि मग बाबाला थापतात बस बाबा आराम करायला. बाबाला संप्रदायात कीर्तनकार होण्याची संधी दिली माऊलीनं, किती मोठा चमत्कार आहे. मग बाबाला आराम करायला ना कीर्तनकार केला, आणि मग ते ड्रायव्हरकडे फोन द्यायचा, आणि मग माझा PA बोलतोय. लई नमुने निघले संप्रदायात आता. आणि मग आमच्या बाबांना ॲडव्हान्स लागतो 10,000. मग आमचा ॲडव्हान्स दे, सिगरेट दे, काही दे, क्वार्टर दे. तुझा बाबा काही घेईल आता. कोणी काही पायंडा काढायला लागलो. संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ नाही, पुन्हा एकदा वाक्य ऐका, संप्रदाय वस्तुनिष्ठ नाही, हा संप्रदाय तत्वनिष्ठ आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या तत्वानं वागले, त्या तत्वानं राहा. कुणी काही कमी अवतळ हातावर झेलतात लोक. काय प्रेम आहे हो. मी तर जाहीर कीर्तनात सांगू का, यूट्यूब चॅनल सुरू आहे, जाहीर सांगतो, आमच्या कीर्तन करायची लायकी नाही तितकं समाजानं आम्हाला दिलं. पण हे जे दिलं ना ते आमच्याकडं बघून नाही, त्या पोशाखाकडं, ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराकडे बघून दिलं, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून
आम्ही पांढऱ्या शर्टावरून धोतरावर मरेपर्यंत डाग लागू द्यायचा नाही. कपड्यावर डाग पडला तर वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघल, पण चारित्र्यावर डाग पडला तर धुवून निघत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या या लेकराला तळ हातात झाला. आपल्या परिसराचं वैभव आहे आणि त्यांचं नाव बी वैभवच आहे. आपल्या माणसाला आपण मोठं करणं आपलं कर्तव्य आहे. पण महाराजांना शुभेच्छा देतो. त्यांच्या समवेत आकाश महाराज सरतापे पर्यंती गावचे गोड वादन करतात. आमचे दीक्षित बाबा, वा वा, गोड आवाज आहे महाराजांचा. गोड आवाज ऐकला मगाशी मी म्हणलं या वयात जा असा आवाज असेल तर तरुणपणात काय महाराज, वा वा, त्यांनाही धन्यवाद. आमचे औदुंबर महाराज इकडं फोन शिरसवरनं ही सगळी माझी प्रेमाची मंडळी आली. मला येताना आमचे सालगुडे पाटील 2-4 मंडळींनी अडवलं. पालवे महाराज म्हणले हे टोल नाका आहे सदाशिवनगरचा, लक्षात ठेवा, कुरुंदावड सदाशिवनगर. मी म्हणलं टोल नाका तर भवाननगरलाच आहे राजुरीला, इथं कसं काय बरं? ते म्हणले तुमचे बाबा आले की इथं चहा पिऊनच आमच्यातनं पुढं जातात म्हणून हा टोल नाका समजा. आमचे वडील श्री गुरु सुनील बाबा यादव महाराजांच्या आशीर्वादानंच मी कीर्तनकार झालेलो आहे. तो कोणी संस्थेत नाही काही नाही. आता बाबांना 35 वर्ष झाली कीर्तनकार होऊन. हा परिसर तुमचा माळशिरस तालुका म्हणजे मग आमच्या बाबांचं माहेर आहे. अहो पर बैलाच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन केली बाबांनी, आता काय राहिलंच नाही. सांगा काय राहिलं सांगा बरं. ही सगळी मंडळी त्याची साक्षीदार आहे. आणि म्हणून तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे आमच्या यादव परिवाराला. हा ऋणानुबंध कायम राहावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. साऊंडवाले दादा, पखावज वादक आमचे चैतन्य महाराज, मृदंग वाजायला लागला तर चैतन्यमय वातावरण तयार होते. मग त्यांनाही शुभेच्छा देतो. या सगळ्या मंडळीला आमच्या स्वप्नील महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे, बरोबर आहे ना? टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. चांगले साधक तयार केले आमच्या स्वप्नील महाराजांनी, म्हणून त्यांनाही शुभेच्छा. आलेल्या सगळ्या मंडळीला शुभेच्छा देतो. आणि सूचना आहे त्यानंतर फुलाचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती होईल.